आता असं आहे की संजय राऊतला रोज काहीतरी स्टेटमेंट करून ब्रेकिंग न्यूज. मुद्दा असा आहे का संजय राऊतच्या मनात आणि उद्धव ठाकरे मनात औरंगजेबाबद्दल सहानुभूती आहे का? छत्रपती शिवरायाचा कोणीही भक्त असेल, तो मंत्री झाला तरी काय झाला, त्याची भावना आहे की औरंगजेबची कबर असता कामा नये. आणि ही भावना म्हणून सरकारने पण घोषित केलं की कोणी औरंगजेबचा बदल हिरोइझम करण्याची भाषा करेल, पण तो नागपूरचा पण जो तरुण असेल गुंडा, त्यालाही जाब दिला जाणार. राहिली गोष्ट सरकारच्या मर्यादा असतात, कारण की ती जी काय वाहतूक जी काय आहे तर त्याचं कायद्यात न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे जे व्हायचं असेल तर होईल, तोपर्यंत सरकारने त्याची काळजी घ्यावी लागते. सर नागपूरमध्ये 2 गटामध्ये राडा झालेला आहे. सध्या औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये पेटलेला आहे. सरकारमधल्या काही मंत्र्यांच्या ज्या चेतावणीखोर वक्तव्यामुळे असे प्रकरण होत आहे असं विरोधक म्हणतात. या दोन्ही गोष्टीमध्ये थोडं तथ्य आहे. काही लोकांना औरंगजेबला हिरो बनवायचं आहे, तर ते हिंदुस्थान आणि महाराष्ट्र तर सहनच करू शकत नाही. मान्य तर सोडून द्या, परंतु त्या विषयावर सरकारचा मंत्री महोदय असो की सरकारी यंत्रणा व्यवस्था असो, तर त्यांनी पण थोडं संतुलन ठेवावं लागते. कारण की आता जे आहे इतिहास की औरंगजेब एक नंबरचा क्रूर राजा शहेनशाह होता. तर त्याची जी कबर आहे ती एक वास्तू आहे. म्हणून आमची इच्छा आहे की औरंगजेबचा बदल कोणी कौतुक करणार आम्ही सहन करू शकणार नाही, पण सरकारचे स्वतःचे बंधन असल्यामुळे त्यांना ते वास्तूचं रक्षण करावं लागतंय. मानसिक दृष्ट्या प्रत्येक हिंदूला वाटते, छत्रपती शिवरायांचा प्रत्येक भक्ताला वाटते औरंगजेब की कबर उडा दो. राहिली गोष्ट आता मुस्लिम समाजातले जे गुंड आहे, काही भाई आहे, यांनी पण हे लक्षात ठेवावं लागणार. वो दिन गए अब. सर हिंदी